चालू इथं नवनोंदणी आणि हे दिले गर्दी बघ किती नवनोंदणी करायला तर इथं खुर्च्या बिडच्या व्यवस्था आहे काय पाठीमागं अजून भरपूर जण येते नव्हतं बघितलं कारण चान्स भेटले नाही आज गाडी पण आहे आणि घरी पण होते चला काय नेमकं कशाचा मेळा व्हायचे ते कळून तर आले आज इथं झालं मोनिकाताईचं आगमन गावचे आमदार मोनिकाताई त्यांचं आगमन झालेलं आहे मोनालीताई आणि मोनिकाताई दोघींचं पण आगमन श्री बंडा जोशी यांचे आगमन होत आहे। आपल्या सर्वांच्या नेते आमदार मोनिकाताई राजळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण शांततेमध्ये हा कार्यक्रम पार पाडायचा आहे। पाठीमागून येणाऱ्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे स्टेजच्या डाव्या बाजूला आणखी जागा आहे त्या खुर्च्यावर आपण बसून घ्यावं ही विनंती। विनंती आहे श्री बंडूशेठ बोरुडे विष्णुपत्र अकलकर यांनी कृपया व्यासपीठावर श्री सुभाषरावजी बर्डे साहेब। पुन्हा एकदा विनंती आहे पाठीमागीच्या महिला भगिनी येत आहेत स्टेजच्या डाव्या बाजूला आणखी खुर्च्या शिल्लक आहेत आपण कृपया तेथे स्थानापन्न व्हावं। थोड्याच वेळात कासार पिंपळगावकर आणि मिरीकर यांचा महिला मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। आलेल्या सर्व शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मी प्रमुख अतिथी माननीय श्री बंडा जोशी साहेब आमदार मोनिकाताई आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रम धन्यवाद। यानंतर पाथर्डी तालुका भारतीय धन्यवाद। यानंतर येत होते त्याच पुरुष मंडळी कुठेतरी झाडाखाली होती म्हणजे का उभे तुम्ही तर ते म्हणे की आम्हाला आतमध्ये जागाच नाही आणि म्हणून आज खरं तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते की आपण सर्वांनी मोठी उपस्थिती दाखवली
या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व महिलांनी एकत्रित येऊन जे या महायुतीच्या सरकारने आपला जो सन्मान केलेला आहे, ज्याच्या योजना आपल्या प्रास्ताविकामध्ये मोनालीताईंनी तुम्हाला सांगितलेलं आहे, ती योजना सांगून तुमच्या सर्वांचा वेळ घेणार नाही, परंतु ज्या प्रमुख योजना या बजेटमध्ये केल्या, विशेषतः जेव्हा महिलांचा सन्मान करावा असे सरकारच्या मनात आलं तेव्हा महिलांसाठी काय दिलं पाहिजे. पूर्वी आपण बघितलं की जे निराधार असतील, ज्यांना कोणाचा आधार नाही, याच्यासाठी संजय गांधी योजना असायची. आणि पूर्वी 2014 पूर्वी जर बघितलं तर या योजनेमध्ये जे लाभार्थी असतील त्यांना 600 आणि 800 रुपये दिले जायचे. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आल्यानंतर एका टप्प्यामध्ये 1000 रुपये लागले, नंतर 12 हसायचा कार्यक्रम होणार आहे आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लॉग कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कारण ब्लॉग खूप छान होणार आहे. तर चला मग पुढं दाखवतो तुम्हाला. स्वागत. मला लोकांना हसवायला आवडतं, त्यामुळे आता व्याख्यानं बरीच झालेली आहेत आणि ताईंचं कार्य तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. की राजकीय असताना पण एकदा कार्यक्रमाला आलो होतो, त्याने आवडतं बोलत होतं आणि बहिणीने परत एकदा मला बोलवलं म्हणून मी नेहमी म्हणतो मी पुन्हा येईल. त्याप्रमाणे मी पुन्हा आलेलो आहे. शोले सिनेमा काय गाजवता तेव्हा डायलॉग काय भारी. आम्ही सिनेमा बघून घरी आलो, मी बायकोने बोलवलं. आता मी जरा रोमॅन्टिक मूड मध्ये होतो. कार्यक्रम सरस्वती भारतीताई आहे आमच्या घरी आले. अहो तुझं जेवायला तर आता लगन घरी एक निरोप म्हणजे 2-3 निरोप आलेत, फोन आलेत. आता तिकडे जाऊन येते लगेच ताप, पण अगोदर धुते कपडे. तर चला मग तोपर्यंत बाय.